स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। करुण पहावी स्वामी सेवा काहीच आशा नसताना, करुण पहावी स्वामी सेवा काहीच आशा नसताना, चिमुटभर मागितलं तर स्वामी ओंजळभर देतील काहीच शिल्लक नसताना, चिमुटभर मागितलं तर स्वामी ओंजळभर देतील काहीच शिल्लक नसताना। म्हणून कधीच घाबरू नका, निराश होऊ नका आणि स्वतःला एकटं समजू नका। कधीच घाबरू नका, निराश होऊ नका, स्वतःला एकटं समजू नका। स्वामी सोबत असताना, स्वामी सोबत असताना। स्वामी भक्त हो, बऱ्याचदा आपण जेव्हा स्वामी मार्गात नसतो तेव्हा आपल्या आजूबाजूला अनेक नातीगोती असतात, अनेक गोतावळा असतो, मित्रपरिवार असतो, पण तरीही एखादी परिस्थिती अशी येते ना की त्या वेळेमध्ये आपल्याला खूप एकटेपणा जाणवतो। असं वाटतं की अरे सगळे असूनही आपल्यासाठी कोणीच नाही, आपलं असं हक्काचं कोणीही नाही। पण जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो, स्वामींशी एकरूप होऊन जातो, तेव्हा मात्र आपल्याला हा एकटेपणा कधीच जाणवत नाही। कारण स्वामी आपल्या अवतीभोवती सतत त्या वाऱ्याप्रमाणे, त्या हवेप्रमाणे फिरत असतात आणि म्हणूनच स्वामी मार्गात आल्यानंतर एकटेपणा आपल्याला कधीच हरवू शकत नाही। त्या स्वामी भक्त हो, आजचा संदेश ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण प्रत्येक व्हिडिओ आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो। स्वामी भक्त हो, स्वामी नामातच अफाट शक्ती आहे। तहानलेला याचक जेव्हा स्वामींना व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करतो ना, तेव्हा स्वामी त्याला पाण्याने भरलेला तुडुंब महासागरही देतात। परंतु आपल्या पदरात तेवढंच येतं जितकं आपल्या पात्राचं आकारमान असतं। म्हणूनच आपल्याला आपल्या पात्राचं आकारमान वाढवायचं आहे, त्यावर काम करायचं आहे। आता हे काम कसं करायचं बरं, तर त्यासाठी आपली भक्ती आणि आपली श्रद्धा खूप महत्त्वाची ठरत असते। भक्ती आणि श्रद्धा या दोन शक्ती आपल्याकडे असतात आणि ह्या दोन शक्तींचा वापर करून आपण आपलं पात्र मोठं करू शकतो। म्हणजे जेव्हा स्वामी आपल्याला काहीतरी देऊ पाहतील तेव्हा आपली ओंजळ कमी पडणार नाही, आपलं पात्र कमी पडणार नाही। आणि जेव्हा आपण अगदी मनापासून भक्ती श्रद्धा ठेवण्याचं काम करतो किंवा इच्छा जरी मनात ठेवतो ना, तेव्हा स्वामी स्वतः आपल्याला मदत करत असतात आणि स्वतः स्वामीच आपल्याकडून ती सेवा देखील करून घेत असतात। तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा। तर चला जाणून घेऊया स्वामी आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांना काय संदेश देत आहे ते। स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे नाती गोती भरपूर असायला हवी, नाती गोती भरपूर असायला हवी, पण नात्याला गोत्यात आणणारं एकही नातं नसावं। आणि जेव्हा तुझ्या आजूबाजूला अशी गोत्यात आणणारी नाती असतात तेव्हा तू सगळ्या बाजूने एकटा पडतो। तेव्हा मात्र तुला असं वाटतं की ह्या जगात माझं असं कोणीच नाही। पण लक्षात ठेव, अशा वेळेस जीवन जगण्यासाठी तुला दोनच गोष्टी बळ देऊ शकतात, ते म्हणजे स्वामी नाम, स्वामींवर ठेवलेला विश्वास आणि तुझ्या मनातील दृढ निश्चय आणि ध्यास, दृढ निश्चय आणि ध्यास। चार लोकांनी तुझी साथ सोडली म्हणून काय जगणं सोडायचं नसतं। स्वामी आणि स्वामींच्या लेकराचं नातं सगळ्यात घट्ट असतं। अरे चार लोकांनी साथ सोडली म्हणून जगणं सोडायचं नसतं, स्वामी आणि स्वामींच्या लेकराचं नातं सगळ्यात घट्ट असतं। चांगलं वागूनही जर लोक तुला चुकीचं समजत असतील तर दोष तुझा नाही रे, त्यांचा आहे। कदाचित तुला ओळखावं इतकी त्यांची पात्रता नसेल, म्हणून अशा लोकांचा विचार तू करू नकोस। वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते। म्हणून वेळ असेपर्यंत त्या वेळेची किंमत कर आणि संधीचं सोनं कर। कोणतीही सेवा निष्फळ ठरत नाही हे मात्र लक्षात घे। अरे तू केलेली कोणतीच सेवा ही निष्फळ ठरत नाही आणि ठरणारही नाही। योग्य वेळेस त्याचं फळ तुला नक्कीच मिळतं, फक्त तितका तुझ्याकडे संयम असायला हवा। अरे स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस, तू एकटा नाहीस, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत, तू काळजी करू नकोस। अरे आयुष्य म्हटलं की सुखामागे थोडं दुःख हे येणारच आहे आणि जर तुझ्या वाट्याला दुःखच आलं नाही तर सुखाची किंमत तुला कशी कळणार रे। म्हणून सुख आणि दुःख हे येणारच आहे, प्रत्येकाच्या वाट्याला येणारच आहे। परंतु जसं सुखाचा आनंदाने स्वीकार करतो
तसंच दुःखाला देखील थोडंसं सोसून बघ, कारण ते दुःख सोसण्याची ताकद आम्ही तुला देणार आहोत, म्हणून तू त्या दुःखाची देखील पर्वा करू नकोस. अरे तुझ्या आयुष्यात हजारो संकटे जरी आली तरीही नको होऊ तू उदास. तुझ्या आयुष्यात हजारो संकटे जरी आली तरी नको होऊ तू उदास. मी आहे सदैव तुझ्या आसपास. मी आहे सदैव तुझ्या आसपास. सदैव एक मंत्र जपत रहा मनी. सदैव एक मंत्र जपत रहा मनी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अरे तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक ठरत असतात. म्हणून अशा लोकांपासून सावध राहायला शिक. आणि म्हणूनच विश्वास ठेवताना प्रत्येकावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवण्यात कधीही घाई करू नकोस, कारण तू केलेली घाई तुला एक दिवस गोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विश्वास ठेवावा, आवर्जून ठेवावा, परंतु विश्वास आपण कोणावर ठेवत आहोत हे देखील एकदा तपासून पाहायला हवं. अरे स्वप्न पाहणारे डोळे तुझे असले तरीही त्या स्वप्नांना आकार देणारे आम्हीच आहोत. स्वप्न पाहणारे डोळे तुझे असले तरीही त्या स्वप्नांना आकार देणारे आम्हीच आहोत. जग काय म्हणतंय यापेक्षा तुझं मन काय सांगतंय हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून तुझं मन जे सांगत आहे ते थोडंसं ऐकायला शिक. आणि जर तुझं मन तुला योग्य दिशा दाखवत असेल तर त्या दिशेकडे वाटचाल करताना तुझ्यासोबत कोण आहे कोण नाही, तुझ्याबद्दल कोण काय बोलत आहे याचा तू विचार करू नको. अरे तुला ठाऊक आहे ना की तू जे करत आहेस ते योग्य आहे, मग काळजी कशाला करतोय. अशा वाटेवर देखील आम्ही तुझ्यासोबत कायमच राहणार आहोत. आम्ही तुझ्यासोबत कायमच राहणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात घे, अरे इथे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत असते आणि तुझीही इच्छा पूर्ण होणारच आहे. पण तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व आमच्यावर निशंक सोपवून विश्वास ठेव. कर्म आणि प्रचंड मेहनत जिथे असते तिथे इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. म्हणून सांगतोय, गुरुचरित्र तुला काय शिकवतं तर हे आयुष्य म्हणजे एक चक्र आहे. तू जसा वागणार आहे तसंच तुला उद्या परत मिळणार आहे. म्हणून तू फक्त चांगले कर्म करत राहा, आपोआप सगळं काही चांगलं घडत राहणार आहे. अरे प्रार्थना कधीच वाया जात नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. पण लोक इथेच घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात. गुरुचरित्रात तुला हेच शिकायला मिळतं. बऱ्याच जणांची व्यथा ही आहे, कळतं पण वळत नाही. म्हणूनच तुला सांगतोय, तुझी गत त्या लोकांप्रमाणे होऊ देऊ नकोस आणि तुझा संयम मात्र कधी सुटू देऊ नकोस. एक गोष्ट माणसाने नेहमीच लक्षात ठेवावी, उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही फक्त पक्ष्यांना असते. माणूस जेवढा जमिनीवर राहतो तेवढा त्याच्या आयुष्यात प्रगतीची झेप जास्त उंचावर जात असते. आणि जीवनात दुःख आलं तर हे दुःख आणि वेदना जगासमोर मांडू नको, स्वतःचं हसं करून घेऊ नकोस. अरे तुझं दुःख आणि तुझ्या यातना जाणून घेण्यासाठी आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. तू फक्त आमच्या समोर ये, आमच्या समोर तुझं सगळं काही दुःख व्यक्त कर आणि विश्वासाने आमच्याकडे बघ, कारण तुझ्या दुःखाची दखल आमच्या दरबारात घेतली जाते. आणि आमच्या भक्तांना अशा वेळेस आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, तुम्हालाही एक अनुभव आला असेल की आपण जेव्हा आपली दुःख, आपला त्रास इतरांना सांगायला जातो ना, मग भलेही ते आपले कितीही जवळचे असू द्या, पण हळूहळू त्यांना या गोष्टींचा त्रास होऊ लागतो. आपलं दुःख कोणीही ऐकायला तयार नसतं. म्हणूनच अशा जगासमोर आपल्या व्यथा मांडण्यापेक्षा जर आपण स्वामींसमोर मांडल्या तर स्वामी नक्कीच आपल्या दुःखाची दखल घेतात आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी आपल्याला मदत देखील करतात. म्हणून स्वामी आपल्याकडे आहे. खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत आणि हे भाग्य स्वतः स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे स्वामींचे जेवढे आभार मानावे तितके कमी आहे. तर स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला संदेश तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.